जर मी तिथे असतो तर मला तेव्हाच या प्रकरणात अटक झाली असती आणि तेव्हा मी फासावर लटकलेलो दिसलो असतो. हिंदुत्ववादी असणंच हा अपराध ठरवला जातो आहे. असं म्हटलं जातं नेहमी की दाभोळकरांची हत्या ही लोकशाहीला खड्ड्यात घालणारी ती घटना आहे. मग इतक्या महत्त्वाच्या घटनेमध्ये इतक्या महत्त्वाच्या आरोपीला 7-7 महिने तुम्ही अटकच करत नाही असं का? 25 मे 2019 या दिवशी मला अटक करताना सुभाष रामरूप सिंग म्हणाले होते की मला अटक करायला 7 महिने विलंब का झाला? हा प्रश्न कुठलंच कोण सुभाष रामरूप सिंगला विचारणार नाही. एकुलता एक मुलगा असून सुद्धा वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देणं किंवा या कुठल्याच गोष्टी मला करता आल्या नाही. खरं तर हा आरोप म्हणजे CBIचा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग याचा एक चमत्कारच आहे मोठा, असंच म्हणावं लागेल. नमस्कार, मी केतन पाटील आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आणि एका महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सनातन संस्थेचे साधक श्री विक्रम भावे. विक्रम भावे हे नाव तुम्ही निश्चितच ऐकलं असेल. होय, दाभोळकर हत्या प्रकरणात खोटे गुन्ह्यांमध्ये अडकून अटक झालेले, अन्यायकारक पद्धतीने तुरुंगवास भोगलेले आणि आता न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले हेच ते विक्रम भावे. विक्रमजी नमस्कार. सर्वप्रथम दाभोळकर हत्या प्रकरणी आपली निर्दोष मुक्तता झाली याविषयी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? काय वाटलं? या प्रकरणातलं निर्दोष मुक्त होणं हे अपेक्षितच होतं. म्हणजे अशी काही अनपेक्षित निकाल होता वगैरे नाही. कारण मला अडकवण्यातच आलं होतं. माझ्या विरोधात कोर्टासमोर काहीच पुरावे आले नाहीत, कारण ते नव्हतेच. त्यामुळे आनंद आहेच, पण ते अनपेक्षित निकाल आहे असं काही नाही आहे. चीड मात्र आहे या गोष्टीची की एक हिंदुत्ववादी म्हणून मला अडकवण्यात आलं. या प्रकरणात तुम्हाला गोवण्यात आलं, त्याची सुरुवात कुठून झाली हे आम्हाला सांगा. त्याचं झालं असं की 23 मे 2019 या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल होता आणि मी दिवसभर TV समोर बसून होतो, बातम्या बघत होतो आणि भाजपची विजयाकडे घोडदौड चालू होती. संध्याकाळी निकाल हातात आले आणि भाजपचा स्पष्ट बहुमताने विजय झाला आणि मग गावात सगळीकडे जल्लोष सुरू होता. मीही त्यात सहभागी होतो, पेढे वाटत होतो. तो उत्साह दुसऱ्या दिवशी सुद्धा होता. दुसऱ्या दिवशी मी बातम्याच बघत बसलो होतो आणि अचानक मला फोन आला की नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात मला चौकशीसाठी CBIच्या ऑफिसला बोलवलं आहे म्हणून. मी गावी होतो, त्यामुळे त्याच दिवशी पोचू नाही शकलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मे 2019 या दिवशी दुपारी मी याला पोचलो CBIच्या ऑफिसला. तिथे गेल्यानंतर मला समजलं की ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनासुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि मग आम्हाला दोघांना तिथे अटक झाली त्या दिवशी. त्या दिवशी नेमकं काय घडलं जरा तपशीलवार सांगा. त्या दिवशी मी CBIच्या ऑफिसला पोचलो साधारण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आणि CBIचे तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला आणि ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं आणि साधारण 4 वाजण्याच्या सुमारास सुभाष रामरूप सिंग मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुमचे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आहेत, त्यांनी आमच्या विरोधात खूप तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे आम्हाला बऱ्याच चौकशांना सामोरं जावं लागतं आहे, त्यामुळे त्यांच्यावर आमचा राग आधीपासून होताच, त्यामुळे आम्ही त्यांना अटक केलेलीच आहे. फक्त तुम्ही त्यांच्या विरोधात जर साक्ष देत असाल आम्ही सांगतो तशी, तर तुम्हाला सोडतो, नाही तर तुम्हालाही आता अटक करू. मी म्हटलं बाबा खोटी साक्ष देणं माझ्या काही तत्वात बसत नाही. मी पुनाळेकरांच्याच काय कोणाच्याही विरोधात खोटी साक्ष देणार नाही असं म्हणल्यावर त्यांनी धमकवायला सुरुवात केली की मोठी केस आहे, आयुष्य उद्ध्वस्त होईल, आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल वगैरे वगैरे. पण मी त्या धमक्यांना काही भीक घालत नाही म्हणल्यावर त्यांनी मला अटक केली आणि मी त्या प्रकरणातला आरोपी बनलो. तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला अटक झाली आणि तुम्ही आरोपी आहात, तर तेव्हाची काय मनस्थिती होती? तुम्हाला काय वाटत? नाही, मी त्या धमक्यांना किंवा अटकेला घाबरलो वगैरे नाही. साधारण कल्पना होती असं होऊ शकतं म्हणून, पण चीड खूप होती की एक हिंदुत्ववादी आहे म्हणून अशा प्रकारे गोवण्यात येतं आहे आणि एकीकडे मात्र आपण अमृत महोत्सवी वर्ष वगैरे अशा गप्पा मारतो आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हिंदुत्ववादी म्हणून अशा प्रकरणात एकाला अटक होते, याची चीड खूप होती. सुभाष सिंग आणि तुमच्यात तेव्हा नेमका काय संवाद झाला? माझ्या अटकेचा पंचनामा तयार झाल्यानंतर
मी सुभाष रामरूप सिंहांना विचारलं की बाबा मला कशाच्या आधारे अटक करताय, कारण 2016मध्ये तुम्ही या प्रकरणातलं पहिलं आरोपपत्र दाखल केलं, त्यात 2 वेगळे शूटर होते. 2018मध्ये दुसरं आरोपपत्र दाखल केलं, त्यात 2 वेगळे शूटर होते. आणि आता 2019मध्ये म्हणजे घटनेच्या 6 वर्षानंतर तुम्ही मला आज अटक करताय. कशाच्या आधारे अटक करताय मला तुम्ही? तेव्हा सुभाष रामरूप सिंग मला म्हणाले की या प्रकरणातला जो आरोपी दुसरा शरद कळसकर म्हणून, तर त्याचं कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केसमधलं एक कन्फेशन आहे, म्हणजे कबुली जबाब, तर त्या आधारे आम्ही तुम्हाला इथे अटक करत आहोत आत्ता. तर मी म्हटलं ते कन्फेशन जे तुम्ही म्हणताय ते ऑक्टोबर 2018मधलं आहे आणि तुम्ही मला आज 7 महिन्यांनी इथे अटक करताय. मग 7 महिने अटकेला विलंब का लागला? कारण का असं म्हटलं जातं नेहमी की दाभोळकरांची हत्या ही लोकशाहीला खड्ड्यात घालणारी एक ती घटना आहे. मग इतक्या महत्त्वाच्या घटनेमध्ये इतक्या महत्त्वाच्या आरोपीला 7-7 महिने तुम्ही अटकच करत नाही, असं का विलंब लावला? त्यावर सुभाष रामरूप सिंग मला म्हणाले की तू कोण बे मला विचारणारा, आणि तुझ्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधीलच नाही मुळात. मी म्हटलं ठीक आहे, माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही, पण उद्या कोर्ट तर तुम्हाला विचारेलच ना की इतकी महत्त्वाची केस आहे, तर मग 7 महिने इतका मोठा विलंब का अटकेला? कोर्ट विचारेल तेव्हा तर काहीतरी तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल ना. तर त्यावर सुभाष रामरूप सिंग मला अत्यंत मुजोरीने म्हणाले की हे बघा, तुम्हाला अटक करायला 7 महिने विलंब का झाला हे मी निवृत्त होईपर्यंत मला या देशातलं कुठलंच कोर्ट विचारणार नाही. मी मनात म्हणलं याला वल्गना करू द्या, उद्या कोर्ट खरंच विचारेल तेव्हा हा काय उत्तर देतोय बघू. काय झालं मग? कोर्टाने प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं? नाही, अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागतंय, म्हणजे न्यायालय आणि न्यायव्यवस्था या सगळ्यांचा जेवढा मान राखला पाहिजे तो सगळाच्या सगळा, किंबहुना 2 पावलं पुढे जाऊन मी मान राखून हे विधान करतो की दुर्दैवाने 25 मे 2019 या दिवशी सुभाष रामरूप सिंग यांनी ज्या वल्गना केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या. 25 मे 2019 या दिवशी मला अटक करताना सुभाष रामरूप सिंग म्हणाले होते की मला अटक करायला 7 महिने विलंब का झाला, हा प्रश्न कुठलंच कोर्ट सुभाष रामरूप सिंगला विचारणार नाही निवृत्त होईपर्यंत ते. आणि खरोखरच 31 डिसेंबर 2022पर्यंत, म्हणजे त्या दिवशी सुभाष रामरूप सिंग निवृत्त झाले, त्या दिवसापर्यंत ह्या 3.5 वर्षाच्या कालावधीत न्यायालयाचं सगळं रेकॉर्ड तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की न्यायालयाने खरोखरच सुभाष रामरूप सिंग याला हा प्रश्नच विचारला नाही एकदा सुद्धा. बापरे, म्हणजे हा पोलीस चुका करू शकतात हे माहिती होतं, पण त्यांच्या गंभीर चुकांबद्दल न्यायालयसुद्धा त्यांना विचारत नाही, हे अतिशय धक्कादायक आहे. मला अटक झाल्यानंतर जेलमध्ये कसं वातावरण होतं? या खटल्यातील आरोपी म्हणून काही त्रास झाला किंवा तुमचं काय याविषयी मत आहे? नाही, या खटल्यातले आरोपी म्हणून आम्हाला काही त्रास नाही झाला, उलट आदराचीच वागणूक मिळाली जेलमध्ये सुद्धा. आणि दाभोळकर हत्या म्हणजे फार मोठं प्रकरण वगैरे हे सगळं माध्यमांमुळे झालं होतं. जेलमध्ये असा अनुभव आला की कित्येक कैद्यांना कोण नरेंद्र दाभोळकर असाच प्रश्न होता. म्हणजे कित्येक कैद्यांनी मला विचारलं कोण हे दाभोळकर बाबा. म्हणजे दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं गेलं का? आणि जेलमध्ये काही कडक नियम लावले गेले असं काही? नाही, या प्रकरणातले आरोपी म्हणून आम्हाला काही वेगळे नियम जाचकाठी असं जेल प्रशासनाकडनं काहीही झालं नाही आणि कैद्यांकडनं आदराचीच वागणूक मिळाली. तुम्ही सगळेजण म्हणजे या केसमधील जे आरोपी आहेत ते एकत्र होता का जेलमध्ये? नाही, या केसमध्ये आम्ही जे आरोपी होतो, जे आम्ही येरवडा जेलमध्ये होतो, ते सगळे वेगवेगळ्या यार्डात होतो, एकत्र कधीच नव्हतो. मग हा सुद्धा त्रास देण्याचाच प्रकार आहे का? नाही, त्रास देण्याचा प्रकार नाही. जेलचा असा नियम आहे की एखाद्या प्रकरणात मनुष्यवधाचा गुन्हा असेल आणि तर त्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणीच ठेवलं जातं. म्हणजे तो आमच्यासाठी म्हणून केलेला नियम होता असं नाही, तो जेलचा जनरल नियम आहे, तो आम्हालाही लागू होता. नुकताच सावरकर चित्रपट रिलीज झाला, त्यामध्ये असं दाखवलं गेलं की कैद्यांना आळ्या असलेलं जेवण दिलं जायचं. आत्ताच्या जेलची काय परिस्थिती आहे? नाही, आताच्या म्हणजे जेलचं जेवण खूप चांगलं असतं असा माझा दावा मुळीच नाही, पण तेव्हाच्या तुलनेत आता बरं असतं जेवण असं म्हणायला हरकत नाही. फक्त करोनाच्या कालावधीत आम्हाला 1-2 वेळा तसा अनुभव आला, कारण सगळंच बाहेर बंद होतं, त्यामुळे जेलमधनं
म्हणजे जेलमध्ये बाहेरून जे काही सामान यायचं अन्नधान्य वगैरे त्यावर सुद्धा मर्यादा होत्या. त्यामुळे करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला तो अनुभव 1-2 वेळा आला. आळ्या किंवा असं काही असलेलं जेवण आम्हाला दिलं गेलं त्या कालावधीत, पण ते तेवढ्यापुरतं होतं. तशी काही परिस्थिती कायमच असते असं नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही जेलमध्ये होतात तेव्हा काय परिस्थिती होती आम्हाला सांगा. परिस्थिती खूप भीषण होती. लॉकडाऊन लागल्यानंतर सगळं म्हणजे कोर्ट कचेऱ्यांची कामं बंद झाली. कैद्यांच्या मुलाखती म्हणजे कुटुंबियांची भेटी बंद झाल्या. त्यामुळे बाहेर काय चाललंय ते कळण्याचा एकमेव मार्ग होता ते म्हणजे वर्तमानपत्र. पण लॉकडाऊननंतर साधारण 10-12 दिवसच आम्हाला वर्तमानपत्र मिळाली, नंतर तीही बंद झाली. त्यामुळे बाहेर नेमकं काय चाललंय हे आत कळत नव्हतं. म्हणजे कैद्यांना कळत नव्हतं त्यांचे बाहेर कुटुंबियांपैकी कोण मेलंय कोण जगलंय. कुटुंबियांना माहिती नव्हतं आपले माणसं जेलमध्ये त्यांचं काय झालंय, मेलेत का जगलेत. त्यामुळे प्रचंड उद्विग्नता होती आणि असंतोष वाढायला लागला होता आतमध्ये. मग जेल प्रशासनाने कैद्यांना 2-2 मिनटं तरी घरच्यांशी फोनवर बोलायची सुविधा चालू करावी म्हणून फोन आणून ती सुविधा चालू केली आणि मग जरा तो असंतोष कमी व्हायला लागला हळूहळू. तुम्ही म्हणालात की कैद्यातील काही तुरुंगातील कैदी वेडे झाले, तर तुरुंगात असताना नैराश्य येतं. आपल्याला असं काही अनुभव आला का आणि त्यावर आपण कशी मात केली? नाही, त्या परिस्थितीत असं झालं की माझ्यासमोर माझ्या आरडातले 2 कैदी वेडे झाले होते आणि एक कैदी तर मी सुटेपर्यंत वेडाच होता. त्याला बेड्या घालून बांधूनच ठेवायला लागायचं कारण तो मारायला यायचा धावून अंगावर. पण प्रचंड ते नैराश्याचं वातावरण त्यावेळेला होतं. मला काही ईश्वराच्या किंवा गुरूंच्या कृपेने असं काही नैराश्य वगैरे आलं नाही. देवाच्याच कृपेने मी त्या परिस्थितीवर मात करू शकलो. तुम्हाला मे 2021मध्ये जामीन मिळाला, पण तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास मनाई होती आणि या कालावधीत आपल्या वडिलांचं पण निधन झालं, तर तेव्हाही आपल्याला अंत्यविधीसाठी जाता आलं नाही. तर नेमकं काय घडलं, काय सांगणार? 2021च्या मे महिन्यात मला उच्च न्यायालयाने जामीन दिला आणि माझी जेलमधनं मुक्तता झाली. पण उच्च न्यायालयाने जामीन देताना अशी अट घातली होती की केस संपेपर्यंत मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही. त्यामुळे मी जामिनावर सुटल्यापासून पुण्यातच आहे आणि माझे आईवडील माझ्या गावी रत्नागिरीलाच होते आणि त्यावेळेला वडिलांचं तिकडे करोनामुळे निधन झालं. पण मला न्यायालयाने अशी अट घातलेली असल्यामुळे मला लगेच वडिलांच्या अंत्यविधीसाठी वगैरे जाता आलं नाही. मला उच्च न्यायालयाने जामीन दिलेला असल्यामुळे त्या गोष्टीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी मला उच्च न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि ती परवानगी मिळायलाच जवळजवळ 3-3.5 आठवडे लागले. त्यामुळे एकुलता एक मुलगा असूनसुद्धा वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देणं किंवा या कुठल्याच गोष्टी मला करता आल्या नाही. 3-3.5 आठवड्यानंतर उच्च न्यायालयाने माझी याचिका सुनावणीला घेऊन मला 3 आठवडे पुण्याच्या बाहेर जायची परवानगी दिली आणि मग मी जाऊन वडिलांचं पुढचं 10वा 13वा या सगळ्या गोष्टी करू शकलो. तुमच्यावर CBIने आरोप ठेवला होता रेकी करण्यासाठी मदत केल्याचा, तर त्याची सत्यता असत्यता त्याच्याविषयी जरा आम्हाला सांगा. ती खरं तर हा आरोप म्हणजे CBIचा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग याचा एक चमत्कारच आहे मोठा, असं म्हणावं लागेल. चमत्कार हा शब्द तुम्ही म्हणताय, म्हणजे या शब्दावरनंच तुमच्या मनातली चीड आम्हाला लक्षात येत आहे. हो, म्हणजे या प्रकरणात ज्यांना दुसऱ्यांदा शूटर्स म्हणून पकडलं आहे तर त्यांना पुण्यातले रस्ते दाखवायला म्हणजे रेकी करायला मी मदत केली असा आरोप माझ्यावर ठेवला आहे. आणि या प्रकरणात माझ्या अटकेनंतर जे पुरवणी आरोपपत्र दाखल केलं गेलं तर त्यामध्ये सुभाष रामरूप सिंग यांनी फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट अशा मथळ्याखाली काही मजकूर लिहिला आहे आणि त्यामध्ये त्यांनी 2 मोबाईल नंबर लिहिलेत आणि पुढे असं म्हटलं आहे की हे 2 मोबाईल विक्रम भावे यांच्या वापरात होते आणि घटनेच्या 10 ते 15 दिवस आधी पुण्यात रोम झाले होते आणि हे सगळं CDR ॲनालिसिसच्या आधारे ते वारंवार आणि शपथेवर कोर्टात सांगत राहिले. पण ते 2 मोबाईल कोणाच्या नावावर आहेत किंवा कोणाच्या वापरात होते किंवा ज्याच्या आधारे ते पुन्हा पुन्हा सांगितलं जातं तो CDR ॲनालिसिसचा रिपोर्ट यातलं काहीच खटला संपेपर्यंत कोर्टापुढे आलंच नाही. या CDR रिपोर्टविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा, म्हणजे काय नक्की? म्हणजे
माझ्या जामिनाला सुद्धा वारंवार विरोध करताना शपथेवर असं सांगितलं गेलं की या CDR ॲनालिसिसच्या आधारे हे विधान केलं जात होतं की ते 2 मोबाईल नंबर विक्रम भावे याच्या वापरात होते आणि ते घटनेच्या 10-15 दिवस आधी रोम झाले होते पुण्यात. पण आता पुराव्याच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर मग ते 2 नंबर माझ्या नावावर रजिस्टर असल्याचा जो फॉर्म असतो कंपनीकडे, तर तो आरोपपत्रात पुरावा म्हणून असायला हवा होता. किंवा ते 2 नंबर माझ्या नावावर नोंद नसतील, रजिस्टर नसतील, पण माझ्या वापरात होते, तर मग ते ज्यांच्या कोणाच्या नावावर रजिस्टर होते त्यांचं स्टेटमेंट असायला हवं होतं की हे 2 नंबर माझ्या नावावर आहेत आणि वापरात विक्रम भावेचे आहेत असं. तेही काही नाही. आणि हे सगळं ज्या CDR ॲनालिसिसच्या आधारे वारंवार शपथेवर सांगितलं जात होतं, तो CDR ॲनालिसिससुद्धा कुठे चार्जशीटमध्ये नाही. किंबहुना त्या पुढे जाऊन सांगतो, या प्रकरणातला जो तपास अधिकारी होता सुभाष रामरूप सिंग, याला उलट तपासणीच्या वेळेला विचारलं या CDR ॲनालिसिसविषयी, तेव्हा त्यांनी शपथेवर सांगितलं आहे पुन्हा की माझ्या हातात तो CDR ॲनालिसिस आजपर्यंत नाही, मला केवळ तोंडी माहिती त्याविषयी मिळाली होती, त्यावरून मी हे वारंवार विधान करत होतो. इतकं गंभीर सगळं आहे. तुम्ही एकूण 2 वर्ष जेलमध्ये होता. हो. त्या काळात जामिनासाठी आधी काही प्रयत्न केला नाही का? आधी माझ्या वकिलांच्या मार्फत मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात 2 वेळा जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो दोन्ही वेळेला फेटाळला गेल्यामुळे मग मला त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करावं लागलं होतं. सत्र न्यायालयाने काय कारण देऊन तो जामीन फेटाळला होता? खरं सांगायचं माहिती मोठी गंमतच आहे. ही गंमत अशासाठी मी हा शब्द वापरतो की हिंदुत्ववादी असणंच हा अपराध ठरवला जातो आहे हल्ली. कारण सत्र न्यायालयाने माझा जामीन फेटाळताना असं कारण लिहिलं होतं की विक्रम भावे याला यापूर्वी टेरर चार्जेस म्हणजे दहशतवादांच्या कलमाखाली शिक्षा झालेली असल्यामुळे या केसमध्ये जामीन देता येत नाही. पण प्रत्यक्षात म्हणजे असं काही नव्हतंच. म्हणजे तुम्हाला दहशतवाद या कलमाखाली शिक्षा झाली नव्हती? नाही, दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झाली नव्हती, तरीसुद्धा हे कारण देऊन कोर्टाने माझा जामीन फेटाळला. मग नंतर माझ्या वकिलांनी कोर्टाकडे अर्ज केला होता की असं कारण देऊन तुम्ही जो जामीन फेटाळला तर तो त्यासाठी कुठल्या कागदपत्रांचा आधार घेतला, त्याच्या प्रती आम्हाला द्या त्या कागदपत्रांच्या. आणि मग तेव्हा खुल्या न्यायालयात न्यायाधीशांनी हे मान्य केलं की नाही, ते आमच्याकडून चुकून लिहिलं गेलं होतं म्हणून. पण अशा प्रकारे न्यायालयाकडून हे चुकून लिहिलं गेल्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात मी उच्च न्यायालयात गेलो. मग तिथे सुनावणी झाली आणि मग मला जामीन मिळाला. हा पुढचा जो कालावधी मला जेलमध्ये काढावा लागला, याला कोण उत्तरदायी मला आजही माहिती नाही. हे पण अतिशय धक्कादायक आहे की कोर्टाने सुद्धा खोटं कारण देऊन जामीन नाकारला आणि असं होऊ शकतं, हे पण अनाकलनीय आहे असं. हो. मला सांगा, या अस्तित्वात नसलेल्या मोबाईल आणि CDR रिपोर्टचा या व्यतिरिक्त CBIची काय थिअरी होती? CBIने जे पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे माझ्या विरोधात, तर त्यामध्ये 2 कागद आहेत. ते दोन्ही पंचनामे आहेत आणि हे दोन्ही पंचनामे 12 सप्टेंबर 2018 या तारखेचे आहेत. त्यातल्या एका पंचनामावर लिहिलं आहे की प्रोडक्शन कम सीजर पंचनामा, म्हणजे विक्रम भावे यांनी स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणून दिला, तो 2 स्वतंत्र साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेऊन सील केला, एवढाच तो पंचनामा आहे. आणि त्याच्या पुढचा कागद आहे त्याच तारखेचा, त्याच्यावर लिहिलं आहे मेमोरेंडम पंचनामा. त्या कागदावर असं लिहिलं आहे की विक्रम भावे याच्याकडून त्याचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ज्या 2 स्वतंत्र साक्षीदारांसमक्ष जप्त केला, त्याच साक्षीदारांसमक्ष त्यावेळेला CBIच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याला दाखवला असता शरद कळसकर यांनी तो ओळखला आणि त्यांनी सांगितलं की हा विक्रम भावे आणि यांनी रेकी करायला मदत केली, असं त्या पंचनाम्यावर लिहिलेलं आहे. आता मुळात तिथे प्रश्न असा पडतो की जर मी स्वतः तिथे फोटो घेऊन गेलो असेल, माझा फोटो त्यांनी 2 साक्षीदारांसमक्ष शरद कळसकरला दाखवला आणि त्यांनी तो ओळखला, तर मग मला त्याच वेळेला अटक व्हायला हवी होती. पण मला त्यांनी त्या दिवशी अटक केली नाही, मग त्यांनी मला घरी जाऊ दिलं. बरं, म्हणजे खूप बिझी असते तपास यंत्रणा म्हणून 2-4 दिवसांनी अटक केली असती, तसंही नाही. मला 7 महिन्यांनी 7.5-8 महिन्यांनी अटक केलेली आहे त्याच्यानंतर. आणि त्याहीपेक्षा मोठी गंमत किंवा चमत्कार असा की एक नैसर्गिक न्याय असतो की एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्या पुढची घटना घडायची असते. पण इथे असं झालं आहे की प्रोडक्शन कम सीजर पंचनाम्यावर 2:30ची वेळ आहे, म्हणजे 2:30 वाजता माझ्याकडून फोटो घेतला आणि तो सील केला.
आणि मेमोरंडम ऑफ पंचनाम्यावर मात्र 2ची वेळ आहे, जी खरी त्याच्यानंतरची असायला हवी होती. म्हणजे माझ्याकडून फोटो घेतला आणि मग तो कोठडीतल्या आरोपीला दाखवला अर्ध्या तासांनी, असं झालं असतं तर तो नैसर्गिक न्याय होता. पण पोलिसांनीच बनवलेल्या या वेळांवरून असं दिसतं की माझा फोटो आधीच त्यांनी शरद कळसकरला दाखवला होता माझ्याकडून जप्त करायच्या आधीच. असे अनेक चमत्कार केलेले आहेत सीमे. तुम्हाला दाभोळकर प्रकरणात 2019मध्ये अटक झाली, तर या प्रकरणी काही वर्षांपूर्वीच तुम्हाला अटक करण्याचा भाग होता, तर त्याविषयी काय सांगायला? हां, मी 2013च्या सप्टेंबरमध्ये एकदा अलिबागच्या न्यायालयात काही कामासाठी गेलो होतो. तर तेव्हाच मुंबई ATSचे काही अधिकारी पनवेलच्या आश्रमात मला शोधत आले होते. मी तेव्हा नव्हतो आश्रमात, त्यामुळे त्यांना परत जावं लागलं. पण जर मी तिथे असतो तर मला तेव्हाच या प्रकरणात अटक झाली असती आणि एव्हाना मी फासावर लटकलेलो दिसलो असतो. कारण त्याच्यानंतर 2014मध्ये कधीतरी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना पण अटक झाली होती. आणि तेव्हाच्या बातम्या खूप गाजल्या होत्या की मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी न्यायालयाला असं सांगितलं की राकेश मारिया हे 25-25 लाख आम्हाला देऊन गुन्हा कबूल करायला लावतात, म्हणून आमचा या गुन्ह्याशी काहीच संबंध नाही. प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. मुळात या दोघांवर महाराष्ट्रभरात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा आरोप प्रत्येक ठिकाणी असणारं की हत्याराचे तस्करच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असं प्रेशर आणलं जात होतं की तुम्ही माफीचे साक्षीदार बना, आम्ही सांगतो त्या व्यक्तीचं नाव घ्या की आम्ही या व्यक्तीला शस्त्र पुरवलं होतं आणि त्यांनी दाभोळकरांची हत्या केली म्हणून. पण त्यावेळेला तो प्लॅन फसला पोलिसांना. जे इतके दडदडीत खोटे पुरावे तुमच्या विरोधात तयार केले गेले आणि ते न्यायालयापुढे पण आणले गेले नाहीत, तर याविषयी तुम्ही काय कायदेशीर कारवाईची मागणी करताय का? काय करणार आहे? हां, म्हणजे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी सुभाष रामरूप सिंग यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी म्हणून न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. तो प्रलंबित आहे पुणे सत्र न्यायालयाकडे. यथाकाली पुणे सत्र न्यायालय त्याच्यावर योग्य तो निर्णय देईल आणि तो निर्णय नाही पटला तर वरच्या कोर्टांमध्ये अपील करण्याचं स्वातंत्र्य पुनाळेकरांना आहेच. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणी खरा न्याय होईल का? सुभाष सिंग याच्यावर कारवाई होईल का? सुभाष रामरूप सिंग याच्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही, पण कारवाई होईल तेव्हाच खरा न्याय होईल असं मला वाटतं. कारण आपण रॉकेटरी हा पिक्चर पाहिला असेल. नंबी नारायण यांच्या जीवनावर तो आधारित आहे की नंबी नारायण यांच्यावर असंच खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि त्या गुन्ह्यांमुळे त्यांचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झालंच, पण त्या क्षेत्रात आपला देश 2 दशकं मागे गेला की त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले गेल्यामुळे त्यांचं व्यक्तिगत आयुष्यात नुकसान झालंच, पण देशाचंही खूप मोठं नुकसान झालं. इतकं होऊनसुद्धा ते खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली, तर फक्त त्याला निलंबित केलं गेलं. म्हणजे देशाचं इतकं मोठं नुकसान केल्यावर सुद्धा जर निलंबन इतकीच कारवाई होत असेल तर मग माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेल्या सुभाष रामरूप सिंगवर काही कारवाई होईल असं वाटत नाही. किंबहुना उद्या एखाद्या पक्षाने त्याला खासदारकीचं तिकीट दिलं तरी मला नवल वाटणार नाही. पण एक गोष्ट मी निश्चित सांगतो, मी हिंदू धर्मशास्त्र तत्त्वज्ञान मानणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. या देशातली न्यायव्यवस्था सुभाष रामरूप सिंग याच्या या कुकर्मांबद्दल त्याला शिक्षा देईल की नाही माहिती नाही, किंवा त्याच्यावर फौजदारी कारवाई होईल की नाही माहिती नाही, पण ईश्वराचा न्याय मात्र कोणाला चुकत नाही. ईश्वराच्या न्यायालयात साक्षी पुराव्यांची गरज नसते, तो स्वतःच साक्षी असतो प्रत्येक गोष्टीचा. त्यामुळे ईश्वराच्या न्यायालयात मात्र सुभाष रामरूप सिंग याला शासन होईल याची मला खात्री आहे. आपल्यावर झालेली अत्यंत अन्यायकारक कारवाई, तुरुंगवासात घालवलेले तुम्ही अमूल्य क्षण आणि न्यायव्यवस्थेचा गलथानपणा अतिशय सुन्न करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. सरकार बदलतं पण व्यवस्था मात्र तशीच राहते. या प्रसंगातून आपल्या देशातील पोलीस प्रशासन, स्वायत्त यंत्रणा यांचे गंभीर दोष समोर येतात. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण 75 वर्षानंतरसुद्धा त्याचं सुराज्यात रूपांतर झालेलं नाही आहे. यातूनच आपल्याला आपल्या व्यवस्थांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता आहे हे लक्षात येतात. तुम्ही अनुभवलेलं जीवन, तुम्ही तुरुंगवासात भोगलेला त्रास, हे काय आम्हाला त्या टप्प्यापर्यंत समजून घेता येणार नाही, पण आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण या कठीण प्रसंगातून बाहेर पडलात याविषयी
ईश्वराचरणी कृतज्ञता. आपण इथे आलात आणि लोकांसमोर असं सत्य उघडकीस आलंच नसतं, ते सगळे तुम्ही परखडपणे आणि अतिशय बिनधास्तपणे हे मुद्दे मांडलेत. त्याबद्दल आपले आभार आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मला हे माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही हे व्यासपीठ दिलं किंवा संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. आजच्यासाठी आपण इथेच थांबत आहोत. नमस्कार.